एज्युकेशनल टूर आहे त्याची एक शूटिंग आपलं नाव काय? कुणाल प्रतापराव देशमुख. बरं, आपण पैठण या दक्षिण काशीमध्ये विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलात. हो, कुठून आलात? आम्ही अंजनगाव सुरजी, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, विदर्भ या ठिकाणून आलो आहोत. 11वी 12वीचे आमचे विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकनाथ स्वामी महाराजांच्याविषयी एक माहिती मिळावी, तसंच जे आपलं ऐतिहासिक एक सांस्कृतिक वारसा आहे त्याबद्दल माहिती मिळावी. गोदावरी तीरी हे एक जे पवित्र स्थळ आहे, तर त्या संदर्भात आपण पाहतो की विद्यार्थ्यांमध्ये जे आपले नाथ आहेत त्यांच्याविषयी माहिती आणि एक आदर निर्माण व्हावा, प्रेमभावना निर्माण व्हावी आणि आपली संस्कृती जपल्या जावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही शैक्षणिक सहल जे आहे ते आयोजित केलेली आहे. आपण पैठणच्या व्यतिरिक्त कुठे कुठे भेट दिली? पैठण, आम्ही सध्या पैठणलाच आलेलो आहोत आणि इथून आम्ही संभाजीनगरला जाऊ आणि त्यानंतर दौलताबाद, खुर्दाबाद या ठिकाणी जाणार आहोत. आणि आपले जे महाराज आहेत तर त्यांच्या किल्ल्यांविषयीसुद्धा जे ऐतिहासिक वास्तू आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळावी. आणि आम्ही आपण आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपल्या प्रासंगिक करार किंवा सहलीच्या माध्यमातून आपण इथं पैठणला आलात, संत एकनाथ समाधी मंदिराला भेट दिली. आपल्याला काय वाटतं ते पैठणची संस्कृती कशी वाटते? पैठणची संस्कृती जे याला जो वारसा आहे तो अजूनही जपलेला आहे. या ठिकाणची पैठणी जी आहे ते हातविणणीच्या माध्यमातून जे बनते, तर आम्ही या ठिकाणी पैठणीसुद्धा पाहिली. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे आहेत तो आपला महाराष्ट्राचा वारसा आहे तो पैठणीच्या माध्यमातून जपला गेलेला आहे. अतिशय पवित्र स्थळ आहे आणि इथं आल्यानंतर जे आमचं मन आहे एकदम प्रसन्न झालेलं आहे. आमचे विद्यार्थीसुद्धा जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक पवित्र भावना निर्माण झालेली आहे. सर, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.